बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त येथे उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ते व्यासपीठासमोर उपस्थित सर्व विद्यार्थी, एनएसएसचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे मी आमदार गायकवाड यांना मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व सर्वांना भीम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, आज जयंती कोणाची? जगातील असा एकमेव विद्यार्थी ज्याला जातीमुळे वर्गात बसू देत होते, पण त्याच विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. अशा महान विद्यार्थ्याची आज जयंती आहे, ज्यांनी अन्याय अत्याचार सहन करून जगातील सर्वात महान संविधान लिहून सर्वांना समान न्याय मिळवून देणारा संविधान निर्मात्याची आज जयंती. जगातील असा एकमेव व्यक्ती ज्यांची जयंती 152 देशात साजरी केली जाते, अशा विश्वरत्नाची आज जयंती. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांना एकाच मताचा अधिकार देणाऱ्या महान समतावाद्याची आज जयंती. जगातील असा एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांती घडवून आणली, त्या महान क्रांतिकारकाची आज जयंती. जगातील असा एकमेव व्यक्ती ज्याने फक्त पुस्तकांसाठी घर बांधलं, असा महान ग्रंथप्रेमीची आज जयंती आहे. मूकनायक, समता, प्रबुद्ध भारत यासारख्या वर्तमानपत्रातून शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महान संपादकाची आज जयंती. अशा या महान व्यक्तीच्या जयंतीदिनी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस विभागाचे समन्वयक तथा कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर एवी साखरे सर यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना आणि कार्याला विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रीय सेवा विभाग कॉलेज यांच्या वतीने आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बुवा सर, त्याचबरोबर मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर साहित्य तुपेरे सर, ज्यांचं या ठिकाणी मनोगत होणार आहे ते आणि जे नेहमीच आपल्याला मदत करतात, ते हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दुड्डे सर, त्याचबरोबर डॉक्टर मस्के सर, त्याचबरोबर इंग्लिश विभागाचे शेळगे सर, कार्यालयीन कर्मचारी कराडे सर, प्रामाणिक आणि उपस्थित सर्व एनएसएस स्वयंसेवक स्वयंसेविका. वास्तविक पाहता आज या ठिकाणी पूर्वीच्या पद्धतीने मी म्हणालो की आपण आज एकत्र याच कारणासाठी आलेलो आहोत की आपल्याला आणखीन जास्त प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचं कार्य आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून एखादी चांगली गोष्ट आपल्या जीवनामध्ये करता आली तर ती या ठिकाणी आपण अंमलामध्ये आणायची. या उद्देशाने म्हणून असे थोर पुरुष आणि थोर माता यांच्या आपण जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आणि तोच जागा पकडून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. पुन्हा उपस्थित असलेल्या या ठिकाणी सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर विषमतेचा अंधार दूर करण्या मनामनात दीप मिळवूया तरुणी प्रतिमा पूजन कार्यक्रमाच्या वाढला व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना विनंती करतो त्यांनी भारतीय राज्यघटनेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. ಆಂದೋಲನ ಕೆಲಸ ಅಸ್ತಾರಪ್ಪ ಖಾತ್ರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ स्टूडेंट है.
सर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगणारा एखादी व्यक्ती ही कधीतरी संपते. पण व्यक्तिमत्वामध्ये सदैव जीवन असे उत्तम व्यक्तिमत्वाच्या ध्येय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक हिंदी विभागाचे विभाग म्हणून प्राध्यापक डॉक्टर चंद्रप्रकाश दुबे सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज मोहकर यांनी या प्रसंगाने विनंती केली. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर चंद्रप्रकाश दुबे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नाते कफन बांधुनी झिजला तो किनारा माय तुझ्यावर उथंड केली आमच्या जन्मामुळे सकळ बंद पायातील साखळ दंड तटातट तुटले तू भोगतास दंड झाले तू लांब मोकळे मा तुझ्या जन्मामुळे. संगमेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण साजरी करत आहोत. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज सर, समन्वयक डॉक्टर अण्णासाहेब साखरे, उपप्राचार्य डॉक्टर पाटील सर, SS पाटील सर, शेख सर, डॉक्टर सारिपुत्र तुपरे सर, संगीता मॅडम, डॉक्टर शिवाजी मस्के आणि NSS स्वयंसेवक. पहिल्या प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी फक्त आज 10 मिनिटे बोलणार आहे. त्यामुळं जास्त आपण चिंता करायचं कारण नाही की अर्धा तास होतील का, 15-20 मिनिट होतील का, कारण का मला अर्धा तास आपण दिलेलं अर्धा तास न बोलू शकतो. कारण का मला NTPCच्या कर्मचाऱ्यांच्या समोर माझं तिथे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तिकडे मला NTCP मध्ये मला जायचं असल्यामुळं 10 मिनिट मी बोलेन. पुन्हा केव्हा आपण मला जर वेळ ठेवून जर असं व्याख्यान B1 मध्ये जर आपण आयोजित केलं तर तिथं मी 1 तास तरी मी आयोजित केले असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र, मी आज जो विषय निवडलेला आहे तो एक आगळा वेगळा असा हा विषय आहे. त्या विषयाचं नाव आहे वेटिंग फॉर ए व्हिसा. हे बाबासाहेब आंबेडकरांचं बायोग्राफी आत्मचरित्र आहे. आणि हे आत्मचरित्र बाबासाहेबांनी का लिहिलं? 6 मुद्द्यांमध्ये हे आत्मचरित्र आहे आणि 10 मिनिटांमध्ये हे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. या आत्मचरित्रामध्ये बाबासाहेबांनी जो कालखंड निवडलेला आहे 1935 ते आणि 1936 या 2 वर्षामध्ये त्यांनी हे आत्मकथन जे आहे ते लिहिलेलं आहे. आणि हे मूळ आत्मकथन इंग्रजीमध्ये आहे. आणि या आत्मकथनाचा विषय बाबासाहेब आंबेडकरांना आलेल्या कटू अनुभवांचं हे आत्मकथन आहे. काय कटू अनुभव आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांना? यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं प्रकरण जे लिहिलेलं आहे ते गोरेगावला जात असतानाची जी त्यांची दर्दनाक कहाणी जी आहे, डोळ्यामध्ये पाणी येईल अशा प्रकारचे हे आत्मकथन. या कोरेगावच्या यात्रेमध्ये काय घडलेलं आहे? बाबासाहेब आंबेडकर रामजी बाबांना, बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा कोरेगावला त्या ठिकाणी नोकरीला आहेत. कोरेगावच्या पासूनच अंबडावे गाव जे बाबासाहेबांचं मूळ गाव आहे ते आहे. ते साताऱ्यावरून बाबासाहेब आंबेडकर आपल्या भावंडासोबत
निघण्यासाठी निघालेले आहेत. आपल्यासोबत थोडस अन्न पाणी घेतलेले आहे आणि प्रवास करत असताना त्यांना जो कठोर अनुभव आला, स्टेशनवर आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण झालेल्या आहेत त्या भावना या आत्मकथनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकट केलेली आहे. त्यातली एक सर्वात महत्वाची घटना अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांना जात असताना जो बैलगाडीचा जो कटू अनुभव जो आहे तो कटू अनुभव या आत्मकथनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे की त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला या देशामध्ये पाणी देखील प्यायला मिळालं नाही. कटू अनुभवाचा हा सर्वात महत्वाचा भाग की ज्या वेळेला ते त्या बैलगाडीतून प्रवास करत आहेत, निघालेले आहेत आणि प्रवास करत असताना वाटेमध्ये थांबलेले आहेत आणि गाडीवान दादा म्हणतो की आम्ही तुम्हाला गाडीमध्ये बसू देणार नाही. चांगले कपडे, भरदास असे कपडे घातलेले आहेत, गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट आहे, तेवढ्या छोट्या बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यामध्ये लॉकेट आहे, भावाच्या गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार आहेत आणि तरी देखील तो गाडीवान बाबासाहेब आंबेडकरांना गाडीमध्ये बसायची परवानगी देत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये एक सौदा केला जातो की आम्ही तुम्हाला दुप्पट पैसे देऊ परंतु आम्हाला गाडीमध्ये बसवा. आणि तो गाडीवान त्यांना गाडीमध्ये बसवतो आणि मध्यरात्र झाल्यानंतर तो गाडीमध्ये त्यांना म्हणतो की आता तुम्ही उतरा, मी स्वतः गाडी चालवतो. आणि एका ठिकाणी जेवण्यासाठी थांबवतो गाडी, सोबत जेवण घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी जेवायला उतरल्यानंतर जेवण करता जो डबा घेतलेला आहे आणि नदी आहे जवळपास आणि तिथं पाणी प्यायला गेल्यानंतर तिथं पाणी देखील त्यांना प्यायला मिळत नाही. नदीचं पाणी प्यावं म्हटलं की नदी दूषित आहे, त्या ठिकाणी गाईचं शेण त्या पाण्यामध्ये त्यांना दिसलं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी पाणी पिणं सुद्धा नाकारलं आणि त्यांचा तो प्रवास जो आहे तो पुढे 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 निघून गेला. आणि अशा प्रकारे कशी बसे ते गोरेगावला पोहोचलेलं आहे आणि गोरेगावला पोहोचलेले आहे आणि गोरेगावला पोहोचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जी भावना आहे त्यांनी त्या आत्मकथनामध्ये थोडक्यामध्ये जे विश्लेषण या ठिकाणी करतोय. दुसरं प्रकरण जे आहे ते प्रकरण बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत वाईट अनुभव या कथनामध्ये मांडलेले आहेत. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा अभ्यास केला, भारतीय संविधानामध्ये काय लिहावं याचा अभ्यास केला आणि कोलंबिया विद्यापीठातून ते जेव्हा आपल्या देशामध्ये येत आहे आणि आल्यानंतर उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांना एक काम करायचं होतं ते म्हणजे सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये नोकरी करायची होती. आणि नोकरी करायचं असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर बडोद्यामध्ये आलेले आहेत आणि बडोद्यामध्ये आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना जे कटू अनुभव आलेले आहेत हे कटू अनुभव वाचनीय आहे. त्या कटू अनुभवामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की मला बडोद्यामध्ये राहायला घर मिळालं नाही. मी एवढा उच्च शिक्षित परंतु मला जात विचारण्यात आली, तुम्ही कोणत्या जातीचे आहे, त्या जातीवरून तुम्हाला या बडोद्यामध्ये घर मिळेल. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मी फारसी आहे असं सांगून त्यांनी एक घर मिळवलं आणि इतर लोकांना समजलं की नाही हे फारसी नाहीये, चला यांना इथून हाकलून द्या. आणि मग 10 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा सोडावं लागलं. हा कटू अनुभव. बाबासाहेब आंबेडकर आपलं सामान बाहेर निघत असताना ढसाढसा रडले की मी इतका मोठा उच्च शिक्षित होऊन येऊन सुद्धा मला माझ्या देशामध्ये राहायला घर मिळत नाही, भाड्याने मला घर मिळत नाही. ही एक मनातली खदखद जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये लिहून ठेवलेली आहे. तिसरं प्रकरण जे आहे ते प्रकरण 40 गावाला जात असताना एक दुर्घटना बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. ती दुर्घटना अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांना एका कार्यक्रमासाठी घेऊन जात असताना एक नदीचा प्रवास आहे आणि त्या नदीच्या प्रवासामध्ये जी बैलगाडी वापरण्यात आलेली आहे, जो टांगा त्या ठिकाणी तो वापरलेला आहे,
त्या टांग्याचा जो व्यक्ती जो होता, तो टांगा चालवणारा, तो नवीन होता आणि त्यांनी सांगितलं की मी टांगा चालवणार नाही, परंतु बसायचं असेल ते मी जसं चालवेल तसं तुम्हाला बसावं लागेल. आणि टांगा 40 गावच्या त्या एका नदीच्या पुलावर आला आणि पुलावर आल्यानंतर एक दुर्घटना अशी घडली. टांगा बेखाम सुटल्यामुळं घोडा देखील नदीमध्ये कोसळला, टांगा नदीमध्ये कोसळला, परंतु बाबासाहेब मात्र त्या पुलावरच कोसळले, ते नदीमध्ये पडले नाहीत. आणि हा जीव घेणा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी या आत्मकथनामध्ये कथन केलेला आहे. 4थ्या प्रकरणामध्ये दौलताबाद किल्ल्यावरचा हा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे. दौलताबाद किल्ल्यावर गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी प्यायला दिलं गेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित आहे, बॅरिस्टर आहे, परंतु त्या ठिकाणच्या रखवालदाराने सांगितलं की आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही, तुम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की मी इतका उच्च विद्याभूष असताना सुद्धा मला माझ्या देशामध्ये प्यायचं पाणी दिलं जात नाही. ही किती मोठी शोकांतिका ही बाबासाहेब आंबेडकरांनी या आत्मकथनामध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर संक्षिप्त मध्ये मी फारच सांगतोय, 5वं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये एका डॉक्टरांनी एका महिलेला जातीच्या कारणावरून तिचा उपचार करायला नकार दिल्यामुळं तिचं निधन झालेलं आहे आणि तिची शोकांतिका बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आत्मकथनामध्ये मांडलेली आहे. म्हणजे या देशामध्ये एखादा डॉक्टर देखील एखाद्या व्यक्तीची जात बघून तिचा उपचार करतो, हे या देशातलं सर्वात मोठं गांभीर्य आहे आणि हे संपलं पाहिजे. असे अनेक प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या आत्मकथनाच्या द्वारे उपस्थित केलेले आहेत. शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकरण 6व्यामध्ये प्रकट केलेला आहे की एक युवा क्लर्क जो आहे तो एका ऑफिसमध्ये कामाला लागतो आणि कामाला लागल्यानंतर त्या व्यक्तीचा अतोनात छळ केला जातो आणि त्याला पर्यायानं त्याची नोकरी सोडावी लागते. बाबासाहेब आंबेडकर यातून हे सांगतात की एक गरीब, एक अस्पृश्य वर्गातला व्यक्ती जेव्हा उच्च आसनावर जेव्हा आसनीस्थ होतो तेव्हा त्याला त्रास दिला जातो, त्याला शिव्या दिल्या जातात. एवढंच नव्हे तर त्याला राजीनामा देऊन त्याला घरामध्ये बसावं लागतं. ही माझ्या देशातली सर्वात मोठी शोकांतिका आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4 प्रकरणं जे आहेत ते स्वतःच्या विषयी लिहिलेले आहेत आणि शेवटची जी 2 प्रकरणं आहेत, जे प्रकरण डॉक्टराचं एक उदाहरण आणि त्या एका युवा भंगी समाजातून आलेला हा व्यक्ती होता, तो मोठ्या पदावर गेल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांना ते रुचलं नाही आणि त्याचा त्रास दिला गेला, त्याला शिव्या दिल्या गेल्या आणि मग तो नोकरी सोडला. अशा प्रकारे एकूण 6 प्रकरणामध्ये वेटिंग फॉर ए व्हिसा हे बाबासाहेब आंबेडकरांचं बायोग्राफी हे अत्यंत वाचनीय आहे. मला सांगायला आवडेल की हे आत्मकथन कोलंबिया विद्यापीठामध्ये अभ्यासामध्ये पाठ्यक्रमामध्ये शिकवलं जातं. शोकांतिका अशी आहे की भारतातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये हे पुस्तक, हे आत्मकथन पाठ्यक्रमामध्ये नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आपल्या देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी यातून जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, जे मुद्दे मांडलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये देशाला जे प्रश्न भेडसावणार आहेत ते मुद्दे बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. पहिला प्रश्न, पाण्याचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे की या देशामध्ये सर्वांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्याचा प्रसंग यामध्ये नोंदवलेला आहे की साताऱ्याच्या शाळेमध्ये शिपायांनी दिल्याशिवाय त्यांना पाणी पिता येत नव्हतं शाळेमध्ये. आणि जर तो शिपाई जर पाणी दिला नाही तर पाण्याविना शाळेमध्ये उपाशी राहावं लागत होतं. या देशामध्ये, या माझ्या भारतामध्ये, मी या देशाचा नागरिक असताना सुद्धा मला या देशामध्ये जे निसर्गाची देणगी साधं पाणी मला या देशामध्ये दिलं जात नाही. हा माझा देश, मी कसं माझ्या देशाला माझा देश म्हणू, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर उपस्थित करतात. त्याचप्रमाणे या देशामध्ये अनेक असे मुद्दे जे आहेत
त्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. मला वाटतं की माझे 10 मिनिट या ठिकाणी संपलेले आहे. पुन्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा पूर्ण या आत्मचरित्राविषयी विस्तारानं आपल्याला बोलता येईल. मला NTPC मध्ये आता तिथे जायचं आहे. तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय देशाला, भारतीय संविधानाला आणि भारतीय जनतेला जे योगदान आहे या योगदानाविषयी मी त्या ठिकाणी माझं 1 तासाचं व्याख्यान NTPC मध्ये देणार आहे. आणि त्यामुळे मला तिकडे जायचं असल्यामुळं मी या ठिकाणी माझे जे शब्द आहेत ते 10 मिनिटांमध्ये मी आपल्या समोर प्रकट केलेले आहेत. आपण मला बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून मी माझ्या वाणीला विराम देतो. उद्धरली कोटीपुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. या कार्यक्रमाप्रसंगी वेटिंग फॉर विजा या आत्मकथनातील अनेक मुद्दे या ठिकाणी सरांनी मांडले. अनमोलाच्या वाणीतून अप्रतिम असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. या कार्यक्रमाला त्याचा उद्देश मुळातच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे हा मूळ उद्देश असतो. त्यामुळे सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो आणि ते विचार वैयक्तिकरित्या माझ्या जीवनात आणि प्रत्यक्षामध्ये माझे सर्व सहकारी आणि मुख्यतः विद्यार्थी यांच्यापर्यंत कसे पोहोचवता येतील त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून मनोगत मांडण्याचा प्रयत्न करतो. प्राचार्य सुभाष फुले सर, उपप्राचार्य डॉक्टर S.S. पाटील या कार्यक्रमाचं आयोजन नेहमीच अतिशय कौशल्याने आणि आपुलकीने करणारे NSS विभाग प्रमुख अण्णासाहेब ठाकरे सर, माझे सर्व सहकारी, मुख्यतः विद्यार्थ्यांपुढे ज्यांनी अत्यंत थोडक्यामध्ये एक सूत्र मांडलं. पण मला वाटतं वेटिंग फॉर विसा हे मध्यवर्ती कल्पना ठेवून डॉक्टर दुंडे सरांनी जी कल्पना मांडली किंवा मनोगत व्यक्त केलं तो अर्धा भाग होता. किंवा डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात आलेले अनुभव आणि याबद्दल कोणती शंका नाही की ज्या पद्धतीनं अमानुष अशा पद्धतीचं त्याला वर्तन म्हणूया, अमानुष अशा पद्धतीचं प्रत्यक्षातलं समाज वास्तव म्हणूया, त्याला डॉक्टर आंबेडकर भेटले होते. एका बाजूला असं होतं की आपण या सगळ्या गोष्टी ऐकल्या किंवा वेटिंग फॉर विसाचा अर्थ असा होतो, विसाचा अर्थ परदेशात जाण्याची परवानगी, म्हणजे हा देश सोडण्याची कुठेतरी वेळ आलेली आहे का हे डॉक्टर आंबेडकरांना त्यातनं सूचित करायचं होतं. मला वाटतं त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा डॉक्टर आंबेडकरांची भूमिका हीच होती. म्हणजे या सर्व विचारांचा सारांश सांगायचा झाला किंवा आपण त्यातनं काय शिकायचं मला वाटतं डॉक्टर दुंडे सरांनी मुख्यतः मला तो अवसर उपलब्ध करून दिला की हेच डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाचं ध्येय होतं. ते ध्येय प्रत्यक्षामध्ये त्यांनी जे अवलंबलं म्हणजे अख्खं आयुष्य त्या एका विशिष्ट कार्यासाठी ज्याला आपण आपल्या शब्दांमध्ये जर ते शब्दांकित करायचं झालं तर समाजातली विषमता आणि अन्याय जिथं जिथं त्याला दिसेल तो निराकरण करण्याचं ध्येय त्यांच्या आयुष्याचे व्रत बनलं. आणि ते प्रत्यक्षामध्ये अवलंबात आणताना त्यांनी जी रणनीती आखली मला वाटतं ती आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची. सूत्ररूपात मांडायचं झालं तर पहिला त्याचा मुद्दा येतो की कुठल्याही प्रकारे भावनिक दृष्ट्या या विषयाकडे बघणं डॉक्टर आंबेडकरांनी टाळलं. भावना उद्दीपित करून राजकारण करणं आजकाल आपण बघतो अतिशय सोपं काम असतं. भावनेचा जर आपण भडका उडवला की त्याच्यामध्ये तो पसरायला वेळ लागेल. पण ते राजकारण किंवा राजकारणाचं सूत्र न मानता डॉक्टर आंबेडकरांनी पहिला महत्व दिलं ते शिक्षणाला. जे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ते त्यांचं जे ब्रीद आहे त्या ब्रीदामध्येच त्यांनी तो संदेश दिला. नव्हे आपल्या कृतीमधून त्यांनी तो दाखवला. डॉक्टर आंबेडकरांचं ग्रंथप्रेम खरं तर दुंडे सर म्हणाले तसं तो एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. सुरुवातीला आमदारांनी उल्लेख केला की त्यांनी म्हणजे ग्रंथांसाठी घर बांधणारा मला वाटतं जगातला एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहता येतं.
मुंबईला आपण कधी गेला तर अवश्य त्याला भेट द्या. ज्या पद्धतीने ग्रंथांचं वाचन, ज्याला आपण म्हणतो ना की अहोरात्र एकच ध्यास घेतल्यानंतर माणसाला आयुष्यभरात आयुष्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा गृहीत धरून व्यक्तिगत जीवन बाजूला ठेवून, व्यक्तिगत स्वार्थ आहे, व्यक्तिगत प्रगती आहे, आपल्याला प्रत्येकाला ते वाटतं, पण समाजाच्या हितासाठी अखंड झटणं आणि ते झटत असताना मग भारतीय समाजावरचे प्रश्न कुठले आहेत त्याचं नेमक्या स्वरूपामध्ये आकलन करून घेणं किंबहुना शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करणं, याच्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी सर्व जे काही धर्मग्रंथ आहेत त्यांचं वाचन केलेलं आहे. वाटतं अनेक विचारवंतांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेले आहे. आपल्या ग्रंथालयामध्ये जिथं आपण जमलेलो आहोत तिथं ती सर्व डॉक्टर आंबेडकरांची ग्रंथसंपदा अतिशय समृद्ध अशा प्रकारे त्याचं जतनही आपण केलेलं आहे. आणि आम्ही उल्लेखही कार्यक्रमामध्ये केलेला होता की ती ग्रंथसंपदा पाहिली तर शिक्षण हा त्यातला गाभा आहे. स्वतः शिकून जे कितीतरी कटू अनुभव शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आले, वाटतं याच्यात जोडेल आपल्याला पाहायला पाहिजे. कितीतरी त्यांना गुरु असे लाभले की त्या गुरूंचाही उल्लेख अतिशय आदराने त्यांनी केलेला आहे की समाज दोन्ही प्रकारे वागत होता. ज्या समाजाशी संघर्ष करायचा ते संघर्ष करताना त्यांना जी साथ मिळालेली आहे त्याचंही गुण आंबेडकरांनी अतिशय नेमकेपणाने किंवा कृतज्ञ भावनेनं व्यक्त केलेले आहे. आणि हे करत असताना कुठेतरी आपल्याला दिसतं की त्यांच्या आयुष्याची रणनीती ठरत गेली. व्यक्तिगत आलेले अनुभव विचारवंताचं वैशिष्ट्य असतं ते व्यक्तिगत पातळीवर न ठेवता सामाजिक त्याला संदर्भ देणं आणि समाजातल्या अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढा देणं ही त्यांची रणनीती बनली. ज्या पाण्याच्या बाबतीत उल्लेख झाला, मला वाटतं महाराष्ट्रात 1000 काळाचा सत्याग्रह त्यांच्या जीवनातलं अतिशय महत्वाचं आंदोलन ठरलं. त्या आंदोलनाच्या बाबतीत जर अभ्यास केला, कितीतरी ग्रंथ उपलब्ध आहेत, डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि काही गोष्टी स्पष्ट बोलाव्याच लागतात. मला वाटतं सरांनी मगाशी सांगताना काहीतरी गफलत झाली की ते पाणी प्रदूषित होतं म्हणून पिलं गेलं नाही. स्पष्टपणे तो उल्लेख आहे, महाडच्या बाबतीत त्यांनी उल्लेख केलेला आहे की जिथं जनावर पण पाणी पिऊ शकतं तिथं काही माणसांना तथाकथित जाती व्यवस्थेतल्या अन्याय विषमतेमुळे आपल्याला पाणी पिण्यावरती बंदी येते आणि हा अमानुष प्रकार थांबला पाहिजे. पण तो थांबवताना डॉक्टर आंबेडकरांनी हे निक्षून सांगितलेलं होतं. त्यांच्या मनात आलं असतं, अनेक विचारवंतांनी रावसाहेब कर्वेंपासून अनेकांनी उल्लेख केलेला आहे की मनात आलं तर वेगळं तलाव बांधायला आंबेडकरांना आवडलं होतं, मग ते विशिष्ट लोकांसाठी राखीव ठेवलं. मला वाटतं हा प्रश्न जो आहे तो सामाजिक विषमतेचा आहे आणि तो अन्याय दूर करायचा असेल तर त्याच महाराष्ट्रात 1000 काळात प्रत्येकाला पाणी पिण्याचा समान हक्क किंवा त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय होतं समानता ते साध्य करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तोच प्रश्न येतो काळाराम मंदिर सत्याग्रहाचा, जिथे श्रद्धेचा प्रश्न आहे. काळाराम मंदिराचं आंदोलन त्यांनी केलेलं होतं. त्याच मंदिरामध्ये प्रवेश मिळवणं हा हक्क आहे किंवा समाजाचं जे कर्तव्य आहे, ही भावना किंवा ही प्रत्यक्षामध्ये समाजाला शिकवून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. मगाशी सुरुवातीला आमदारांनी उल्लेख केला की कुठेतरी आपल्याला हा सगळा लढा लढताना संविधानाच्या चौकटीत तो लढावा म्हणून तो प्रोजेक्ट जे अतिशय व्यापक अशा प्रकारचा प्रकल्प आपण म्हणूया, तो एक संशोधन प्रकल्पच होता. जाती व्यवस्था त्यावर येण्याची विषमता, आंबेडकरांनी त्याचा उल्लेख केलाय की ही श्रेणीबद्ध विषमता, त्या जाती व्यवस्थेबद्दल इतक्या आपुलकीनं ज्याला आपण म्हणतो की काही जणांना वाटत होतं की नाही ही परंपरेनं आलेली आपली ठेव आहे, कुठेतरी आपण ती जतन केली पाहिजे. बऱ्याच वेळा परंपरा अशा असतात ना की आई वडिलांकडनं आल्या म्हणून पिढ्यानपिढ्या त्या चालत राहिल्या, त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी आधी केलेला होता. आंबेडकरांनी एकच वाक्य त्याबद्दल सांगितलं की धर्मामध्ये सुधारणा करून हिंदू धर्मामधल्या जाती व्यवस्थेची विषमता नष्ट होणार नाही. आता हा पडका वाडा झालेला आहे, तो मुळापासून उद्ध्वस्त केल्याशिवाय आपल्याला तरण पाहिजे. हे कुठेतरी जाती व्यवस्थेची ही जुनाट पडकी इमारत मुळापासून उकडून टाकल्याशिवाय आपल्याला नवभारताची निर्मिती करता येणार नाही. आणि तो नवभारताच्या निर्मितीचा प्रकल्प संविधानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हक्कांसाठी लढाई लढताना डॉक्टर आंबेडकरांनी जसं मगाशी केला सगळ्यात महत्वाचं ठरतं. एकदा तथ्य समोर आलं की मग डावपेचाला वाव आलं मांडली की ती लोकांना समजायला लागते, पटायला लागते, की बोलत पुढचा मार्ग दिसायला लागतो. तर्क
हे आपला दुसरा मुद्दा होता. तथ्याला विरुद्ध तर्काची जर आपण संगत लावली तर तर्कदृष्ट्या सुसंगत अशी मांडणी करणं हे त्यांच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता की आपल्या संविधानाच्या त्यांनी प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे आपल्या भारतीयांचं कर्तव्य आहे ही भूमिका मांडली. मला वाटतं त्यांना आलेले अनुभव, प्रत्यक्षात त्यांनी त्याच्याविरुद्ध दिलेला लढा, समाजाविरुद्ध धर्मातल्या अनिष्ट परंपराविरुद्ध सातत्यानं त्यांनी केलेली मांडणी, हे सगळं करत असताना मग कुणाला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते म्हणतायत की नाही, मला प्रज्ञा, शील आणि करुणा या ध्येयापर्यंत जायचं. म्हणजे अन्याय, विषमता याच्याविरुद्ध न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्य आणणं. आणि त्याच्या जोडीला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा त्यांनी मांडला की जो आपल्याला प्रत्यक्षात प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये, भारतीय परंपरेमध्ये दिसतो. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातंय की भारतीय संविधान हे अनेक वेगवेगळ्या देशांच्या संविधानावरती आधारित निश्चित आहे. आंबेडकरांनी त्याचा अभ्यासही केलेला होता आणि तो करत असताना डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे, वाटतं संविधान सभेचे जे प्रोसिडिंग्स आहेत ते आपल्याकडे 14 खंडामध्ये उपलब्ध आहेत. त्यातही त्यांनी उल्लेख केलेला आहे की भारतीय परिस्थितीला परदेशातल्या अनेक संविधानाची जी काही तरतुदी आहे त्या कशा लागू करता येतील त्या संबंधाची अभ्यासपूर्ण मांडणी अगदी रोजच्या रोज जी त्यांनी केली ती आपल्या प्रोसिडिंग्सच्या बुक्समध्ये उपलब्ध आहे. ते रोजच्या ज्या बैठका होतो त्यात डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं काय होतं प्रत्येक मुद्द्याबद्दल ते सविस्तर आहे. आणि मग ते म्हणतायत की भारतीय परिस्थितीला लागू होईल अशी राजकीय रचना डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमध्ये स्पष्ट भूमिका दिसते की राजकारण हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे की जिथं आपल्याला समता आणि न्याय ही मूल्य साध्य करता येते आणि लोकशाही हे त्याचं माध्यम असेल. मग अशी उल्लेख सुरुवातीला झाला की कोणत्याही प्रकारे हिंसेकडे न वळता आपल्याला लोकशाही चौकटीमध्ये या प्रश्नांची तड लावणं हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि मग आपल्याला दिसतं की आयुष्यभराच्या योगदानानंतर जे अहोरात्र कष्ट करणारा म्हणतात त्या योगदानानंतर कुठेतरी संविधानासारखा अतिशय महत्वाचा ग्रंथ, जो केवळ ग्रंथ म्हणून म्हणता येणार नाही, रोजच्या जीवनात आपण कसं जगावं याचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आणि तो केवळ मग भारतीयांसाठी लागू होत नाही. दुर्दे सरांनी मगाशी उल्लेख केला, कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या पुस्तकाच्या अभ्यासक्रमामध्ये मांडणी केली जाते किंवा ते शिकवलं जातं. वाटतं कोलंबिया विद्यापीठामध्ये नेहमीच आपण एक प्रत्येक जण सांगत असतो की तिथले आदर्श विद्यार्थी म्हणून ज्याला आपण प्लॅक म्हणतो किंवा शिलालेख जसं मांडला जातो, आपण जेव्हा उद्घाटन करताना उद्घाटकाचा शिलालेख त्याचा उल्लेख असतो, तसं डॉक्टर आंबेडकरांच्या विद्यार्थी म्हणून त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल कोलंबिया विद्यापीठामध्ये तो शिलालेख तिथं नेमलेला आहे की असा आदर्श विद्यार्थी ज्यांनी केवळ भारताचं संविधान लिहिलं असं नव्हे तर जगाला मार्गदर्शन करतील अशी तत्व प्रत्यक्षामध्ये संविधानामध्ये आलेले. मी नेहमीचा उल्लेख करतो, आम्ही राज्यशास्त्रामध्ये शिकवतो, डॉक्टर अर्नेस्ट बार्कर ज्या इंग्लंडने आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, ज्या इंग्लंडच्या लोकशाहीचा आपण एक मॉडेल म्हणून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला, परंतु प्रत्यक्षामध्ये संसदीय लोकशाही अंमलबजावणी करायची कशी याचं मार्गदर्शन डॉक्टर आंबेडकरांनी केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून होतं. त्याचा सारांश संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये उद्देशिकेमध्ये डॉक्टर अर्नेस्ट बार्कर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, सोशल प्रिन्सिपल्स, किंवा ज्याला आपण मुख्यतः सामाजिक तत्व, त्यात न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य ही सगळी तत्व त्याचं त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. त्या पुस्तकाची प्रस्तावना त्याला अर्पण पत्रिका म्हणून त्यांनी घेतलेली की भारतीय संविधानाची प्रास्ताविका आहे तशी घेतलेली. त्यांनी उल्लेख केलाय की डॉक्टर आंबेडकरांनी जी उद्देशिका आणि संविधानाचा सार आहे ते जे मांडलेलं आहे तेच सार मी माझ्या पुस्तकाची अर्पण पत्रिका म्हणून घेतोय. याचा अर्थ केवळ भारतीयांसाठी नव्हे तर जगाला मार्गदर्शक असा महान तत्ववेत्ता प्रत्यक्षामध्ये इथं होऊन गेला. त्याचा केवळ अभिमान आणि त्याला अभिवादन करून भागणार नाही, तर मला वाटतं त्यांच्या प्रत्येक मार्गदर्शनाची कृतीमध्ये रूपांतर करण्यासाठीची जी काही आपली धारण आहे की मुळात NSSचं ध्येय तेच आहे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले जातात ते आपण ते शिकावं आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, शेजार पाजारांना किंवा समाजाला जेवढं शक्य होईल तेवढं योगदान द्यावं. पण माझं डॉक्टर आंबेडकरांचं योगदान पाहिलं तर मला उल्लेख केला की व्यक्तिगत जीवन पूर्णपणे त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. समाजासाठी अहोरात्र झटणं प्रत्येकाला ते कितपत शक्य होईल माहिती नाही,
कुठल्याही प्रकारची तक्रार त्या विसंवाद दिसत नाहीये की एवढं मोठं ध्येय आयुष्याचं आहे, आयुष्यभर एका ध्येयासाठी ध्यास देऊन झटणं, मला वाटतं तोच आपल्या दृष्टीने आदर्श आहे. आपापल्या परीनं डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं पालन आपण करूया आणि समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करूया. वाटतं खऱ्या अर्थाने डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना तेच अभिवादन करून मला एका अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली आणि आपण इथे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आंदोलनाच्या वाढीतून आपल्याला मार्गदर्शन केला. राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक या नात्याने अनेक मुद्दे या ठिकाणी आपण मांडला. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मीनाक्षी जोशी या विद्यार्थ्यांनी करावं असं त्यांना विनंती. नमस्कार. राष्ट्रीय सेवा योजना विभाग संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर यांच्या वतीने आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचे वारसा सांगणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक हिंदी विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर समुद्रकांत गुड्डे सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मनापासून आभार मानते. तसेच प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले व मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल एनएसएस विभागाच्या वतीने त्यांचे देखील आभार मानते. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा कार्यक्रमाचे नेहमी आयोजन करणारे एनएसएस विभागाचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर ए सांगळे सर यांचेही मनापासून आभार मानते. येथे उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. सर कोण आणतो का थँक्यू सर. आलं तर येऊन गेला. सगळं पाहायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद. काय नाव सर जी बहुत बढ़िया है.